आपल्याला खेळता खेळता तर खूपच उशीर झाला शाळेत. चला आता पटकन जाऊयात घरी, नाहीतर मग पुन्हा आई रागवेल. हो ना राणी, मी तर केव्हाची म्हणते चला आपण जाऊया, चला आपण जाऊया. तुम्ही माझं ऐकायलाच नाही लागले. थोडा वेळ खेळू, थोडा वेळ खेळू. पहिलाच दिवस आहे ना शाळेचा, घाबरते ना सगळे घरी. किती मज्जा आली ना शाळेत आपल्याला पहिल्याच दिवशी. हो ग राणी, आम्हाला पण खूप मज्जा आली. आमच्या मॅडमनी तर आज गाणेच म्हणून दाखवले आम्हाला, खूप छान छान. आणि गोष्ट सांगेल, आज काहीच नाही शिकवलं आम्हाला. आणि तुम्हाला राणी? आम्हाला पण काहीच नाही शिकवलं ना ग. आम्हाला तर डान्स करून दाखवा म्हणे, कोणी ऍक्टिंग करून दाखवा म्हणे, ज्याला जे जे येतं ते करून दाखवा म्हणे. मी तर खूप छान डान्स केला माहितीये का मला. आमचे सर पण खूप छान होते. त्यांनी पण आम्हाला असंच गोष्टी सांगितल्या आणि मग चांगल्या सवयी सांगितल्या. कोणी गाणं म्हणून दाखवा म्हणे आणि त्यांनीच जोक सांगितले. इतके छान छान जोक सांगितले ना त्यांनी, मला तर खूपच हसू येत होतं बाई आज वर्गात. बरं झालं आज आपण पहिल्या दिवशी आलो शाळेमध्ये. मला तर वाटत होतं पहिल्या दिवशी कोणी येणारच नाही, आपण पण नको जायला असं वाटत होतं. पण मग नंतर मग राणी मला म्हणे की जाऊ दे आपण जाऊ, म्हणून मग मी आले आणि खूपच मज्जा आली आज शाळेमध्ये. कोणीच नाही दिसत या रस्त्यावर. कुणी ना कुणी येईल, काय ना काहीतरी करून तरी हात मारावंच लागणारच. आता पुन्हा 1 महिन्याचा बंदोबस्त करायचा म्हणजे काही ना काहीतरी हात मारावंच लागल. इथंच थांबतो थोड्या वेळ, वाट बघतो काही भेटतंय का. आम्हाला तर तुझ्या सगळ्या भयानेला सांगितलं शाळेमध्ये. तुम्हाला पण सांगितलं का सगळ्या भयानेला? हो ना मोना, आम्हाला पण सांगितलं. हो, आम्हाला पण सांगितल्या. मॅडम म्हणे की उद्या सगळ्यांनी सगळ्या वह्या पुस्तकं कवर लावून आणायचे आणि मग ते चेक करणार आहेत. व्यवस्थित सगळ्यांची नावं ते टाकलेले की नाही ते चेक करणार आहेत त्या. तुम्ही घेतले का सगळे पुस्तकं? सगळे पुस्तकं घेतले तुम्ही? हो हो, मी पण घेतले. हाँ, मिल गया ना मौका. यही सही मौका है. ह्या पोरी शाळेत नाही येतात वाटतं. आजूबाजूला पण कुणीच नाही दिसते. पोरी पण एकट्याच दिसतायत. असं नाही यांच्याकडे काही सोन्याची चेन, कानातले. असं करतो, यांना सांगतो की मला तुम्हाला आईने घ्यायला पाठवलेलं आहे तुमच्या बरोबर, आणि गुपचूप सोन्याची चेन आणि ते काढून घेतो. पटपट चल ना राणी, किती हळूहळू चलते, चल पटपट. राणी नाव आहे का त्यातल्या एका मुलीचं? बर बर बर. तुमच्यापैकी राणी कोण आहे? राणी राणी बेटा, राणी? मी आहे काका राणी. माझं नाव राणी आहे. बोला ना. आणि मोना, मोना पण आहे ना कोणीतरी तुमच्यापैकी? हो काका, मी आहे मुना. हे बघा पोरींनो, मला तुमच्या आयांनी पाठवलेलं आहे. मला राणीची आणि ही मोनाच्या आईनी पाठवलेलं आहे बरोबर तुम्हाला घ्यायला. त्या म्हणे की आमच्या पोरी शाळेत नाहीत आहे, तर जाता जाता त्यांना आणून सोडा म्हणे. हो का काका, आमच्या आयांनी पाठवलं का? चला. हो चला काका, आम्हाला उशीरच झाला आज यायला शाळेतून. आम्ही खेळत होतो ना, म्हणून आमच्या आयांनी पाठवलं असेल तुम्हाला बघायला. हो हो बेटा, बरोबर बरोबर बरोबर. तुम्ही खेळत होता ना, उशीर झाला ना, म्हणून तुमच्या आयांनी पाठवलं मला. पण काका, मग आमची आई का नाही आली घ्यायला? तुम्हाला का पाठवलं? जर मला उशीर झाला कधी किंवा मग आईला वेळ असेल तर माझी आईच येते घ्यायला. आतापर्यंत तर तिने असं कोणालाच नाही पाठवलं. ही पोट्टी जरा चालाक दिसते मला, ही माझं काम बिघडू शकते. तर मी ह्याच रस्त्याने जात होतो, तर तुमच्या आयांनी मला तुम्हाला घेण्यासाठी पाठवलंय. बरं काका, चला मग. थांब ना पागल, थांब ना. काका, जर तुम्हाला माझ्या आईने पाठवलं तर मग तिने तुम्हाला पासवर्ड पण सांगितला असेल. सांगा बरं मला तो पासवर्ड, तर आम्ही लगेच तुमच्या सोबत येतो. काय 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 पासवर्ड वगैरे काही नाही सांगितलं मला तुझ्या आईनी. ते म्हटले फक्त की जाऊन पोरींना घेऊन या म्हणे शाळेतून, एवढं सांगितलं त्यांनी. काका, असं होऊच नाही शकत. माझी आई पासवर्ड सांगितल्याशिवाय मला कोणालाच घ्यायला पाठवणार नाही. खरं खरं सांगा, तुम्हाला माझ्या आईने पाठवलेलं आहे का? जर तुम्हाला माझ्या आईने पाठवलंय तर माझ्या आईचं नाव सांगा बरं. माझी आई कशी दिसते? ते तुझी आई साडी घालते ना, तुझी आई साडी घालते अशी थोडी पतली पतली आहे, लंबी वेणी आहे तिची, तिचे ना तुझी आई बाळा. हट्ट काय काका, पकडला गेले तुम्ही. तुम्ही काय, तुम्हाला माझ्या आईने वगैरे नाही पाठवलं. तशी माझी आईच आहेच नाही. तुम्हाला पासवर्ड सांगा म्हटलं तर तुम्हाला पासवर्ड पण नाही सांगता आला. तुम्ही खोटं बोलताय तुम्ही. हट्टीच्या मायला, पोरीने सगळं काम बिघडून टाकलं. आता इथून पळावं लागेल. वाचवा,
आता इथून पळ काढण्यातच बरं आहे, नाहीतर लोकांनी पाहिलं, आवाज ऐकून लोक आले तर पकडून घेतील आम्हाला. मोना, चला पटपट गावामध्ये. तो माणूस खोटं बोलत होता आपल्याशी. चला आपण आपल्या गावामध्ये जाऊ पटकन पळत पळत. हिट, आपण कशाला शाळेत उशीर आलो. बाप रे बाप, आज तर आपण खूपच थोडक्यात वाचलो. नाहीतर तो माणूस आज आपल्याला घेऊनच गेला असता आणि मग नंतर घेऊन आपले हातपाय कापले असते आणि आपल्याला भीक मागायला लावलं असतं. हो ना, मी पण असे खूप किस्से ऐकलेत. लहान लेकरांना घेऊन जातात आणि त्यांच्याच्याने भीक मागवतात, त्यांचे हातपाय कापतात, विकून पण टाकतात त्यांना. हो, पण आज राणीने वाचवलं आपल्याला. फक्त आणि फक्त राणीच्या हुशारीमुळेच वाचलो आपण. हो, माझ्या आईने मला पहिलेच सांगितलं होतं, असं जर कुणी अनोळखी व्यक्ती भेटला तर आई त्यांनी काही खायला दिलं तर त्याच्याकडनं कधीच काही खायचं नाही. जोपर्यंत आपण त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे ओळखत नसू तोपर्यंत त्याच्यासोबत जायचं पण नाही. मग त्यांनी काही जरी सांगितलं, काहीही कारण सांगितलं, तरी त्याच्यासोबत जायचं नाही. आणि तेव्हाच माझ्या आईने मला सांगितलं होतं की जर मी तुला कुणाला घ्यायला पाठवलं किंवा बाबांनी कुणाला घ्यायला पाठवलं तर मग आम्ही त्यांच्या जवळ पासवर्ड देऊ. आणि तो पासवर्ड आईने फक्त मलाच सांगितलेला आहे. जोपर्यंत मला कोणी ते सांगत नाही तोपर्यंत मी त्याच्यासोबत जातच नाही. कुठूनही मी त्याच्यासोबत जातच नाही. बाप रे, ही तर खूपच चांगली आयडिया आहे. हो ना, बघ ना, किती चांगली आयडिया आहे ही. म्हणजे आपल्या आईने सांगितलेला पासवर्ड जोपर्यंत समोरचा व्यक्ती आपल्याला सांगत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर विश्वासच ठेवायचा नाही की तो आपल्या आईनेच पाठवलेला व्यक्ती आहे म्हणून. बरोबर. चला आता घरी पटकन. आपण जाऊन सगळ्यांना सांगू आपल्या घरी असं असं झालं होतं म्हणून. चला पटकन चला. हो चल, आणि मी पण आता आजच माझ्या आईशी बोलून ठेवते, पासवर्ड मागून ठेवते आईला. म्हणजे मग मी पण याच्यानंतर असंच करत जाईल. नमस्कार फ्रेंड्स. आजकाल लेकरं चोरी होण्याचा प्रकार खूप वाढला आहे. तुमचेही जर लेकरं शाळेतून ट्युशन घरी एकटे येत जात असतील तर त्यांना ही पासवर्डची ट्रिक शेअर करा. तुम्ही आणि ते मिळून एक पासवर्ड ठरवून ठेवा. जरी कधी इमर्जन्सीमध्ये तुम्हाला कुठल्या तिसऱ्या व्यक्तीला तुमच्या लेकराला घ्यायला पाठवायची गरज पडली तर त्याला नक्की सांगा की मी सांगितलेल्या पासवर्ड शिवाय कोणाही सोबत येऊ जाऊ नका. याने तुमचा